Hello, dear students. So, coming to the part 2, 12th standard computer science मॅरेथॉन सिरीज. ठीक आहे, तर कालपासून आपण मॅरेथॉन सिरीजची सुरुवात केली आहे. तर CS2 12th स्टँडर्डचा CS2 कम्प्युटर सायन्स पेपर 2 चा पहिलं चॅप्टर इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रो प्रोसेसर 8085 या चॅप्टरचं आपण आज डिस्कस करतोय पार्ट 2. कारण मी तुम्हाला कालचं सांगितलं की या व्हिडिओला आपण या चॅप्टरला आपण दोन पार्ट्समध्ये स्प्लिट करू, पार्ट 1 पार्ट 2. पार्ट 1 मध्ये इंटरप्टचा लास्टचा पोर्शन आपला थोडा राहिला होता, तर तो आपण कव्हर करू आणि हा चॅप्टरला आज आपण वाइंड अप करू शकतो. जेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तेवढंच तुम्ही करा. तेवढं केलं तरी इट इज मोर दॅन सफिशियंट फॉर युअर बोर्ड एक्झाम. अँड जसं मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की तुम्ही CS2 बघितला तर पहिल्या चॅप्टरचा वेटेज असतो 21 मार्क्स. किती मार्काचा वेटेज असतो? 21 मार्क्स. आणि तुम्ही हे पूर्ण 21 मार्क्सचा पेपर अटेम्प्ट करू शकता. ऍक्च्युली MCQ विचारतात. एक MCQ असतो, 3 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, पहिल्या चॅप्टर मधनं कोडिंग येत नाही. तर हा मायक्रो प्रोसेसर 8085 चा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर तुम्ही पूर्ण 21 मार्क्स इथून स्कोर करू शकता. मी तुम्हाला जेवढं सांगतोय तेवढंच प्रिपेअर करून जा, तेच तुमच्या पेपरमध्ये असेल. समजते का? तेच तुमच्या पेपरमध्ये असेल. तर पण व्यवस्थित प्रिपेअर करा. जेवढे नोट्स मी तुम्हाला दाखवतो ना, ते सगळे नोट्स तुम्हाला पिटपॅट लर्न असले पाहिजे. व्हॉट इज पिटपॅट लर्न? पिटपॅट लर्न म्हणजे काय? तर मी तुम्हाला जे काही नोट्स डिस्प्ले करतो ना, ते तुम्हाला असं बाय हार्ट असलं पाहिजे. तुम्हाला कोणी काही विचारलं ना, असं तुम्हाला एकदम असं थांबून असं लगेच बोलता आलं पाहिजे. तेवढं प्रिपरेशन तुम्हाला सेल्फ स्टडी अचीव्ह करायचंय. ठीक आहे, चलो. तो पहिला चॅप्टर जो आहे तो 21 मार्क्सचा वेटेज आहे. तर आपला कालचा टॉपिक चालू होता इंटरप्ट. बरोबर, इंटरप्ट हा टॉपिक चालू होता. इंटरप्टचं तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स वगैरे दिले होते, पण त्याच्यानंतर माझा मोबाईल फोन जो आहे तो बंद पडला आणि मी माझा इंटरप्टचा टॉपिक सुरूच 15-20 मिनिटं इनफॅक्ट मी इंटरप्टवरती बोलतच होतो. नंतर मला समजलं की अरे बाबा माझा मोबाईल फोन बंद पडला म्हणून. ठीक आहे, कारण कॅमेराच्या त्या साईडला कोणच नाही. ठीक आहे, फक्त मी म्हणजे मीच रेकॉर्ड करत राहतो आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात. ठीक आहे, तर त्या साईडला कोण नसल्यामुळं मला काहीच अपडेट नव्हता. 15-20 मिनिटं मी बोलतच गेलो आणि नंतर समजलं की बाबा इंटरप्टचा फक्त सुरुवात मी केला होता, एक्झाम्पल वगैरे दिला होता आणि तेवढाच व्हिडिओ बंद पडला होता. ठीक आहे, चलो, काही प्रॉब्लेम नाही. किती व्हिडिओ बंद पडलं तरी, काही अडचण आलं तरी परत रेकॉर्ड करेल, तुम्हाला मदत करायला आहे मी. टेन्शन नका घेऊ, बिंदास टेन्शन नाही घ्यायचं. फक्त जेवढं सांगितलं तेवढं नीट प्रिपेअर करायचं आणि एक्झाममध्ये A to Z परफेक्टली तसंच लिहिता तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, सो व्हॉट इज इंटरप्ट? तर बोर्ड्समध्ये क्वेश्चन विचारतात, कंपल्सरी विचारतात. म्हणतोय ना विचारतात, तर विचारणार म्हणजे विचारणारच. 3 मार्काला प्रश्न येतो, व्हॉट इज इंटरप्ट. सो इंटरप्ट काय असतो डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. किंवा असं पण क्वेश्चन होतो, डिफरन्शिएट बिटवीन मास्केबल इंटरप्ट अँड नॉन मास्केबल इंटरप्ट. ठीक आहे, असं पण क्वेश्चन एक्झाममध्ये विचारतात भरपूर वेळा. पण इंटरप्टवरती क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, इंटरप्ट काय असतो? मायक्रो प्रोसेसर काय असतो? सगळं पार्ट 1 मध्ये कव्हर झालं. आपला पार्ट 2 आहे. काही स्टुडंट जर पार्ट 2 डायरेक्टली स्टार्ट करत असेल तर असं नका करू रे, पार्ट 1 मध्ये बघा, मग पार्ट 2 ला या, मग समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर इंटरप्ट काय असतो? मायक्रो प्रोसेसर काहीतरी काम करतोय. मायक्रो प्रोसेसर इज डुईंग सम वर्क. मायक्रो प्रोसेसर इज एक्झिक्युटिंग सम इन्स्ट्रक्शन. आणि तो एक्झिक्युशन चालू असताना एक्सटर्नल सिग्नल जो येतो ना, कोणी तो एक्सटर्नल सिग्नल जो येतो ना, त्या एक्सटर्नल सिग्नल आपण काय म्हणतो? इंटरप्ट. द एक्सटर्नल subroutine called or the external signal which is going to stop the current executing cycle of the microprocessor, that signal is called as the interrupt. जसं तुम्हाला काल खूप भारी एक्झाम्पल दिलं. तुम्ही काहीतरी काम करत बसलात, तुमचा फ्रेंड आला, तर तुम्ही त्याला इग्नोर करू शकता ना. मास्केबल इंटरप्ट आहे तो, मास्केबल, आपण त्याला मास्क करू शकतो. तेच तुम्ही काहीतरी काम करताय, त्याच टाइमला तुमचे प्रिन्सिपल आले, तर तुम्ही त्यांना इग्नोर नाही करू शकत. दॅट इज कॉल्ड एज नॉन मास्केबल इंटरप्ट. बरोबर, तर आपल्या मायक्रो प्रोसेसरकडे पण दोन टाईपचे इंटरप्ट असतात. एकाला आपण स्किप करू शकतो, एकाला आपण पेंडिंग ठेवू शकतो, स्किप करू शकतो. त्याला आपण म्हणतो मास्केबल इंटरप्ट. आणि ज्याला आपण स्किप नाही करू शकत, ज्याला आपण पेंडिंग नाही ठेवू शकत, त्याला आपण म्हणतो नॉन मास्केबल इंटरप्ट. अशा आपल्याकडे 2 टाईपचे इंटरप्ट असतात. ठीक आहे, तर इंटरप्ट काय बाबा? अँड इंटरप्ट इज अ सबरुटीन कॉल्ड इनिशिएटेड बाय अ एक्सटर्नल डिव्हाइस थ्रू हार्डवेअर. इंटरप्ट 2 प्रकारचे असतात. एकाला आपण म्हणतो हार्डवेअर इंटरप्ट. हार्डवेअर मधनं पण इंटरप्ट येतात. इफ द इंटरप्ट इज कमिंग फ्रॉम द हार्डवेअर, देन दॅट इज कॉल्ड एज हार्डवेअर इंटरप्ट. अँड इफ द इंटरप्ट इज कमिंग फ्रॉम द मायक्रो प्रोसेसर इटसेल्फ, मायक्रो प्रोसेसर स्वतः इंटरप्ट आणू शकतो, किंवा सॉफ्टवेअर मधनं इंटरप्ट येत असेल तर त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर इंटरप्ट. ठीक आहे, एक्झामला क्वेश्चन येतात. द इंटरप्ट, MCQ ला क्वेश्चन येतो, द इंटरप्ट अकर्ड फ्रॉम द मायक्रो प्रोसेसर इज कॉल्ड एज डॅश इंटरप्ट. सो मायक्रो प्रोसेसर मधनं जो इंटरप्ट येतो त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर इंटरप्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट. An interrupt can also be viewed as a signal which suspends the normal sequence of the microprocessor, and then microprocessor gives service to that device which has given signal. After completing the service, microprocessor again return to the main program. Main program है, ठीक है, main program. ठीक आहे, मेन प्रोग्राम. सो इट इज गोइंग टू रिटर्न टू द मेन प्रोग्राम. म्हणजे मायक्रोप्रोसेसर काहीतरी काम करते, काहीतरी सिग्नल येतो. मायक्रोप्रोसेसर काय करतो? त्याचा करंट एक्झिक्युटिंग इन्स्ट्रक्शनला सस्पेंड करतो, म्हणजे स्टॉप करतो. जो इंटरप्ट आला त्याला डील करतो, त्याला सर्व्हिस देतो. तो झाला की मग परत
आधीचा जो काम चालू होता तो आधीच्या कामाला परत सुरू करतो, त्याला आपण म्हणतो इंटरप्ट मॅनेजमेंट. सो आपण फीचरमध्ये बघितलं होतं मायक्रो प्रोसेसर कॅन हँडल द एक्सटर्नल इंटरप्ट्स व्हेरी वेल. So microprocessor can handle the interrupts very well. Microprocessor is connected to the different peripheral devices. To communicate with these devices, microprocessor 85 uses interrupt method. आता मायक्रोप्रोसेसर कडे भरपूर पेरिफरल डिव्हाइसेस कनेक्टेड असतात, तर मायक्रोप्रोसेसर कडे एक इंटरप्ट मेथड म्हणून एक मेथड असतो. तो मेथड काय करतो, मास्केबल नॉन मास्केबलच्या हिशोबाने, त्यांच्या प्रायोरिटीच्या हिशोबाने त्यांना डिफरन्शिएट करण्यात हेल्प करतो. ठीक आहे, तर तुम्ही एक्झाम मध्ये असा चार्ट पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे, इंटरप्ट बेसिकली दोन टाईपचे असतात. इंटरप्ट बेसिकली दोन टाईपचे असतात, एकाला आपण म्हणतो हार्डवेअर इंटरप्ट आणि एकाला आपण म्हणतो सॉफ्टवेअर इंटरप्ट. हार्डवेअर इंटरप्ट मध्ये काय असतो, मास्केबल इंटरप्ट आणि नॉन मास्केबल इंटरप्ट. मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय, ज्यांना आपण पेंडिंग ठेवू शकतो. ठीक आहे, मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय, ज्यांना आपण पेंडिंग ठेवू शकतो त्या इंटरप्टला आपण काय म्हणतो, मास्केबल इंटरप्ट. आणि ज्यांना आपण पेंडिंग नाही ठेवू शकत, कॅन नॉट बी मेड पेंडिंग. काय सांगू शकतो, कॅन नॉट बी मेड पेंडिंग. सो ज्या इंटरप्टला आपण पेंडिंग ठेवू शकत नाही त्या इंटरप्टला आपण म्हणतो नॉन मास्केबल इंटरप्ट. ठीक आहे, चलो. सो हे बघा, डिफरन्शिएट तुम्हाला सांगितलं, डिफरन्शिएट 3 मार्क्सला विचारतात, डिफरन्शिएट बिटवीन नॉन मास्केबल इंटरप्ट आणि मास्केबल इंटरप्ट. तर तुम्हाला माहित पाहिजे, दीज इंटरप्ट्स कॅन नॉट, दीज इंटरप्ट कॅनॉट, ऍक्च्युअली सिंगल वर्ड आहे कॅनॉट, दीज इंटरप्ट कॅनॉट. ठीक आहे, सिंगल वर्ड आहे. ठीक आहे, दीज इंटरप्ट्स कॅन नॉट बी मास्क्ड और कॅन नॉट बी मेड पेंडिंग. मास्क म्हणजे काय, आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत किंवा आपण त्यांना पेंडिंग ठेवू शकत नाही. नॉन मास्केबल आहे ना, नॉन मास्केबल. नॉन मास्केबल आला तर तुमच्या प्रिन्सिपल आठवायचं, मास्केबल आला तर तुमच्या फ्रेंडला आठवायचं. ठीक आहे, नॉन मास्केबल इंटरप्ट डिसेबल्स ऑल मास्केबल इंटरप्ट. येस, जर मास्केबल इंटरप्ट असेल आणि एक नॉन मास्केबल इंटरप्ट आला तर नॉन मास्केबल इंटरप्ट सगळ्या मास्केबल इंटरप्टला डिसेबल सुद्धा करू शकतो. ठीक आहे, कारण याची प्रायोरिटी हाय असतो. याचा प्रायोरिटी कसं असतो, द प्रायोरिटी मीन्स द इम्पॉर्टन्स इज व्हेरी हाय. या इंटरप्ट्सला इम्पॉर्टन्स मायक्रोप्रोसेसरकडे खूप जास्त दिला जातो. इट इज यूज फॉर इमर्जन्सी पर्पज लाईक पॉवर फेलियर, स्मोक डिटेक्टर, पायरिटी चेक एरर एक्सेट्रा. सो नॉन मास्केबल इंटरप्ट मोस्टली कुठून येतात, ज्यांना आपण अवॉइड नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल स्मोक डिटेक्टर, पॉवर फेलियर सिस्टम, इथून जर इंटरप्ट आला तर हा इम्पॉर्टंट असतो ना, हा इम्पॉर्टंट असतो. तर या इंटरप्टला आपण इग्नोर नाही करू शकत आणि या इंटरप्टला आपण इग्नोर केलं तर खूप मोठा लॉस होऊ शकतो. सो दीज इंटरप्ट्स कॅन नॉट बी मेड पेंडिंग अँड दीज इंटरप्ट्स आर बेसिकली यूज्ड इन दोज सिस्टम्स with like power failure systems, smoke detectors, priority check error, etc. It has higher priority than masked interrupt. Masked interrupt पेक्षा यांचा प्रायोरिटी हाय असतो. इट इज ऑलवेज वेक्टर्ड इंटरप्ट. येस, आता वेक्टर इंटरप्ट काय असतो, ज्याच्याकडे एक म्हणजे हे असे इंटरप्ट असतात जे मेमरीमध्ये स्टोर्ड असतात. द इंटरप्ट विच आर स्टोर्ड इन मेमरी इज कॉल्ड एज वेक्टर इंटरप्ट. स्टोर्ड इन मेमरी with address. So these interrupts are those interrupts which are stored in a memory with address. ठीक आहे, म्हणजे हे नॉन मास्केबल इंटरप्ट ऑलरेडी आपल्या मेमरीमध्ये स्टोर्ड असतात एका पर्टिक्युलर ऍड्रेसला. ठीक आहे, रिस्पॉन्स टाइम फॉर नॉन मास्केबल इंटरप्ट इज लो अँड द प्रायोरिटी इज हाय अँड द लिहिले मी वरती ऑलरेडी अँड द रिस्पॉन्स टाइम इज लो, म्हणजे पटकन आपण रिस्पॉन्स करतो आणि त्यांचा प्रायोरिटी कसा असतो, खूप जास्त हाय असतो. दिस इज कॉल्ड एज नॉन मास्केबल इंटरप्ट. आता मास्केबल इंटरप्ट काय असतो, हे बघा, मास्केबल इंटरप्ट, दीज इंटरप्ट्स कॅन बी मेड पेंडिंग. दीज इंटरप्ट्स कॅन बी मास्क्ड or can be made pending. A maskable interrupt cannot disable any non maskable interrupt. आपण डिफरन्स करतोय बरं का, डिफरन्स करतोय. मला वाटतं तुम्ही डिफरन्सचा एक चार्ट बनवा, मास्केबल नॉन मास्केबल इंटरप्टचा डिफरन्स एकदम प्रॉपर लिहून काढा. ठीक आहे, सो अ मास्केबल इंटरप्ट कॅन नॉट मेक डिसेबल एनी नॉन मास्केबल इंटरप्ट. पण नॉन मास्केबल इंटरप्ट मास्केबलला डिसेबल करू शकतो. मास्केबल नॉन मास्केबलला डिसेबल करू शकत नाही, कारण प्रायोरिटी कोणाचा जास्त असतो, प्रायोरिटी म्हणजे इम्पॉर्टन्स जास्त कोणाचा असतो, जास्त इम्पॉर्टन्स असतो नॉन मास्केबलचा आणि मास्केबलचा इम्पॉर्टन्स कमी असतो. नावावरच कळतं ना, मास्केबल. मास्केबल म्हणजे काय, ज्याला आपण मास्क करू शकतो, इग्नोर करू शकतो, अवॉइड करू शकतो. आणि नॉन मास्केबल म्हणजे काय, ज्याला आपण अवॉइड नाही करू शकत. ठीक आहे, समजते का. इट इज यूज टू इंटरफेस विथ पेरिफरल डिव्हाइसेस. येस, इट इज यूज टू इंटरफेस विथ द पेरिफरल डिव्हाइसेस बिकॉज इट इज मास्केबल इंटरप्ट. इट हॅज लोअर प्रायोरिटी दॅन नॉन मास्केबल इंटरप्ट्स. ऑफ कोर्स इट मे बी वेक्टर्ड और नॉन वेक्टर्ड इंटरप्ट्स. अँड द लास्ट पॉइंट, रिस्पॉन्स टाइम फॉर दिस मास्केबल इंटरप्ट इज हाय. येस, रिस्पॉन्स टाइम हाय असतो कारण याचं प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे काय रे, इम्पॉर्टन्स. याचा प्रायोरिटी लो असतो. प्रायोरिटी लो असल्यामुळं यांचा जो रिस्पॉन्स टाइम असतो तो हाय असतो. रिस्पॉन्स टाइम म्हणजे त्यांना जो टाइम दिला जातो रिस्पॉन्ससाठी तो हाय असतो. लवकर यांना रिस्पॉन्स भेटत नाही बिकॉज दे आर द मास्केबल इंटरप्ट. दे कॅन बी मेड पेंडिंग. यांना आपण पेंडिंग ठेवू शकतो, काही मोठा इश्यू नाही, काही मोठा सीन काही क्रिएट होणार नाही. पण नॉन मास्केबलला तुम्ही काही पेंडिंग ठेवलं तर मोठा सीन क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे, समजलं का. आणि अजून एक माहिती पाहिजे, वेक्टर इंटरप्ट. हा, हे बघा, तुम्हाला असं एक्झाम्पलला क्वेश्चन विचारतात. एक्झामला क्वेश्चन असं विचारतात, तुम्ही हे PYQ बघू शकता. सो दिस कॅन बी आस्क फॉर 3 मार्क्स और 4 मार्क्स. 4 मार्क्सला सुद्धा हा क्वेश्चन विचारतात. एवढं सगळं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे,
व्हॉट आर वेक्टर्ड इंटरप्ट, तुम्ही बघू शकता. व्हॉट आर वेक्टर्ड इंटरप्ट, व्हॉट इज मास्केबल अँड नॉन मास्केबल इंटरप्ट, स्टेट ऑल हार्डवेअर इंटरप्ट ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर विथ द प्रायोरिटीज अँड हॅव्हिंग वेक्टर ॲड्रेस. हा तुम्हाला हे टेबल लक्षात ठेवणं खूप 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 गरजेचं आहे, कारण तिथं तुम्हाला इंटरप्टचं नाव पण इंटरप्टचे नाव दिलेत, त्यांचं प्रायोरिटी दिलेले आणि त्यांचं वेक्टर ॲड्रेस पण दिलेत. तुम्हाला सांगितलं ना वेक्टर इंटरप्ट म्हणजे काय असतो. वेक्टर इंटरप्ट कोण असतो, पहिली गोष्ट. आता मास्केबल जो आहे तो वेक्टर असू पण शकतो नसू पण शकतो, बरोबर. पण नॉन मास्केबल इंटरप्ट जो असतो ना तो वेक्टर्ड असतो. तर दिले बघा, इट इज ऑलवेज वेक्टर्ड इंटरप्ट, बट मास्केबल कॅन बी वेक्टर्ड और कॅन नॉट बी वेक्टर्ड. हा वेक्टर असू पण शकतो नसू पण शकतो. वेक्टर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय, हे इंटरप्ट कुठेतरी मेमरीमध्ये स्टोअर्ड असतात. परत सांगतो, वेक्टर्ड म्हणजे काय, हे इंटरप्ट मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर्ड असतात, त्याला आपण म्हणतो वेक्टर्ड. ठीक आहे, ठीक आहे, समजतंय का. ठीक आहे, हे बघा आता वेक्टर इंटरप्ट म्हणजे काय असतं बघा बरं. वेन इंटरप्ट्स आर डायरेक्टेड टू ट्रान्सफर द कंट्रोल टू स्पेसिफिक मेमरी लोकेशन. पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. वेन इंटरप्ट्स आर डायरेक्टेड टू ट्रान्सफर द कंट्रोल टू द मेमरी लोकेशन, देन इट इज कॉल्ड एज वेक्टर इंटरप्ट. म्हणजे हे बघा, मेमरी लोकेशन दिसतोय का, फिक्स असतो. 0024H मध्ये कोण असतो, ट्रॅप असतो. कोण असतो, ट्रॅप. ट्रॅप म्हणजे तसं प्रायोरिटी हाय असतो, हायेस्ट प्रायोरिटी. मला पटकन सांगा, हायेस्ट प्रायोरिटी असेल, हायेस्ट प्रायोरिटी असेल तर तो मास्केबल असेल की नॉन मास्केबल असेल. प्रायोरिटी हाय असेल तर तो कोण असेल, नॉन मास्केबल. राईट, कोण असेल, नॉन मास्केबल. बिकॉज आपण त्याला पेंडिंग ठेवू शकत नाही ना, म्हणून त्याचा प्रायोरिटी हाय असतो. लोअर देन ट्रॅप, लोअर देन RST 7.5, लोअर देन RST 6.5 अँड लोएस्ट प्रायोरिटी. लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे काय असतो, लोएस्ट प्रायोरिटी INTR. INTR इज अ मास्केबल इंटरप्ट. हा काय असतो, मास्केबल. म्हणून बघा, हा याचा ऍड्रेस नाहीये. इट कॅन बी वेक्टर्ड और इट मे नॉट बी वेक्टर्ड. ठीक आहे. वेक्टर म्हणजे काय, हे जे इंटरप्ट असतात ना, हे कुठेतरी मेमरीमध्ये स्टोअर्ड पण असतात. ठीक आहे, हे मेमरीमध्ये, या मेमरीमध्ये स्टोअर्ड असतात. लक्षात ठेवा, ट्रॅप कुठं स्टोअर असतो, 0024 मध्ये असतो. RST 7.5 कुठं स्टोअर असतो, हा एक लोअर देन ट्रॅप असतो. म्हणजे याचं प्रायोरिटी जास्त असतो, त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रायोरिटी याचा असतो. आणि हा कुठं स्टोअर्ड असतो, 003H, 003CH, RST 6.5, 0034H, RST 5.5, 002CH. हे पाठ पाहिजे, हे पाठ पाहिजे तुम्हाला, हे माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, समजलं का. हा, आता तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅपचा ऍड्रेस काय असतो, 0024H. बघा, 0024H. RST 7.5, 003CH, 003CH. RST 6.5, 0034H and RST 5.5, 002CH. So these are called as a vector interrupt. These interrupts are stored in a vector address. Such interrupts are called as vector interrupts. For example, when interrupts are directed to transfer the control to specific memory location. When interrupts are directed to transfer the control to the specific memory location, then those interrupts are called as vector interrupts. म्हणजे हे इंटरप्ट असे असतात जे कोणत्या तरी मेमरी लोकेशनला स्टोर्ड असतात. यांचा ट्रान्सफर जो असतो, यांचा कंट्रोल जो असतो, तो त्या मेमरी लोकेशनला जातो आणि मेमरी लोकेशन मध्ये हे लोक स्टोर्ड असतात आणि मग हे तिथून यांचं प्रायोरिटी तिथून ऍक्ट होतो. ठीक आहे. मास्केबल काय असतो मला माहिती आहे, इंटरप्ट विच कॅन बी मास्क्ड और बी मेड पेंडिंग इज नॉन एज मास्केबल इंटरप्ट. इट कॅनॉट डिसेबल एनी नॉन मास्केबल इंटरप्ट. इट्स प्रायोरिटी इज लो देन द नॉन मास्केबल इंटरप्ट. इट मे बी वेक्टर्ड और मे नॉट बी वेक्टर्ड. सगळे तोच पॉईंट्स आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये डिस्कस केलेले. एक्झाम्पल बघा बरं, RST 7.5, RST 7.5, RST 5.5, RST 6.5 and INTR. These all are we can say मास्केबल इंटरप्ट. हे सगळे काय असतात, हे सगळे मास्केबल आहेत, हे सगळे मास्केबल आहेत. फक्त एक इंटरप्ट जो आहे तो नॉन मास्केबल आहे, दॅट इज ट्रॅप. ट्रॅप ट्रॅप नावरच कळते. ट्रॅप म्हणजे आपण याला थांबू शकत नाही, आपण या इंटरप्टला थांबू शकत नाही कारण त्याचा हायेस्ट प्रायोरिटी असतो. नॉन मास्केबल इंटरप्ट, द इंटरप्ट which cannot be made pending or which cannot be masked is called as non-maskable interrupt. It can disable all the maskable interrupts. For example, trap. Its priority is highest than the maskable interrupts. The trap has the highest priority and INTR has the lowest priority among the hardware interrupts. The hardware interrupts with their priority and vector address are listed below. पाठ करून ठेवा, पाठ करून ठेवा. I think so. Here we have completed with the topic called as interrupt. ठीक आहे. इंटरप्ट आपण पार्ट 1च्या एंड मध्ये सुरू केला होता आणि आता आपण इंटरप्ट हा टॉपिक संपवतो. ठीक आहे. चलो, कमिंग टू द व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट या टॉपिक म्हणजे मी तर म्हणतोय CS2 चा बॅकबोन आहे हा. CS2 कम्प्युटर सायन्स पेपर 2 चा खूप इम्पॉर्टंट टॉपिक, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. जोपर्यंत तुम्हाला ब्लॉक डायग्राम समजत नाही, तुम्ही तुमच्या CS च्या लॅबमध्ये बघितलं असेल, हा तुम्हाला बघायला भेटलं असेल, याचं मोठे मोठे बॅनर्स, मोठे मोठे पोस्टर्स तुमच्या CS2 च्या लॅबमध्ये तुम्हाला बघायला भेटत असेल. सगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला मोस्टली बघायला भेटेल. तुम्ही CS च्या जर्नल्स मध्ये किंवा CS मध्ये सगळीकडे तुम्ही हे कुठं ना कुठं ऐकलं असेल.
So this is nothing but the most important topic called as block diagram of microprocessor 8085, or we can simply call it as architecture of microprocessor 8085. काही म्हणा तुम्ही, ब्लॉक डायग्राम म्हणा, आर्किटेक्चर म्हणा, काही म्हणा, चालते. ठीक आहे. सो व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय, आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. तरी थोडंफार इथले इंटरप्ट तुम्हाला दिसत नसेल, तरी मी तर तुम्हाला लिहून देतोय. तर काय दिले, दिस इज INTR. सांगा इंटरप्ट काय असतो. INTR हे दिसतोय ट्रॅप, हे ट्रॅप आहे. RST 5.5 आहे, RST 6.5 आहे. ठीक आहे. RST 7.5 आहे आणि इथं INTA दिले. ठीक आहे, INTA. ठीक आहे. दिस इज SID, सिरियल इनपुट, अँड दिस इज SOD, सिरियल आउटपुट डिव्हाइस. सिरियल इनपुट डिव्हाइस, सिरियल आउटपुट डिव्हाइस. हे सगळे आपले सिग्नल्स आहेत बरं का. हे सगळे आपले सिग्नल्स आहेत. रीड सिग्नल, राईट सिग्नल, त्याच्यानंतर इथं तुम्हाला ALE आठवतोय तुम्हाला, पार्ट 1 ऍड्रेस लॅच एनेबल. ठीक आहे. इनपुट आउटपुट स्लॅश मेमरी, इथं होल्ड, ऍक्च्युअली दिसत नाही तुम्हाला म्हणून मी लिहून देतोय. HLDA. ठीक आहे. रिसेट आउट. ठीक आहे, रिसेट आउट. हे सगळे तर दिलेलं आहे. ठीक आहे. हे X1, X0, this is called as clock out. So all these things I have written here. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथं असतो आपला डेटा बस, हा असतो आपला ऍड्रेस, म्हणजे डेटा ऍड्रेस बफर, आणि दिस इज ऍड्रेस बफर. ठीक आहे. स्टार्ट करूयात का. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. हा डायग्राम ड्रॉ करायला विचारतात. ठीक आहे. 3 मार्क्सला तुम्हाला ब्लॉक डायग्राम विचारतात. 3 मार्क्सला तुम्हाला ब्लॉक डायग्राम विचारतात तुमच्या पेपरमध्ये. ठीक आहे. 3 मार्क्सला तुम्हाला ब्लॉक डायग्राम विचारतो तुमच्या पेपरमध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. सो हा ब्लॉक डायग्राम काय सांगतो, बेसिकली आपला मायक्रोप्रोसेसर एक्झॅक्टली काम कसं करतो, हाऊ द मायक्रोप्रोसेसर वर्क्स, दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. बट बिफोर अंडरस्टँडिंग दिस वी नीड टू टेक अ स्मॉल एक्झाम्पल. आपल्याला एक छोटंसं एक्झाम्पल घ्यावं लागेल. चला एक छोटंसं ऍडिशन करूयात का. सांगा. तुम्हाला एक सांगतो, ऍडिशन कोण करतं. बेसिकली ऍडिशन कोण करतं माहितीये का, आपला ALU करतो. ALU, हा जो ALU असतो ना, ALU, तुम्हाला हा ALU दिसतो का, ALU. सो दिस ALU परफॉर्म्स ऍडिशन. ठीक आहे. आता ALU ऍडिशन कसं काय परफॉर्म करतो. ऍडिशन होण्यासाठी 2 ऑपरंड्स लागतात, जसं की 2+3, 02+03, 2 ऑपरंड्स लागतात. तर एक तुम्ही समजून घ्या, ALU ऍडिशन करतो, पण ALU ला 2 ऑपरंड्स प्रोव्हाइड करतं कोण. तर एक ऑपरंड टेम्पररी रजिस्टर कडनं येतो आणि दुसरा ऑपरंड अॅक्युम्युलेटर कडनं येतो. म्हणजे सीन तुम्ही काय समजून घ्या, जसं की 03 इथं आहे, 02 इथं आहे. हे दोन्ही ऑपरंड्स एकत्र ALU कडे जातील. ALU त्याचं ऍडिशन करणार आणि ALU त्याचा रिझल्ट परत अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर करणार. अॅक्युम्युलेटर मध्ये आधी काय होता, 03. आता मग काय बनेल, 05. द रिझल्ट इज स्टोर्ड इन द अॅक्युम्युलेटर. वी ऑल नो द रिझल्ट इज स्टोर्ड इन द अॅक्युम्युलेटर. बस हा काम आपण म्हणजे हे काम कसं होतं आणि हे काम होण्यासाठी बाकी लोक कसं हेल्प करतात ते सगळं आपण डिस्कस करू. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, कारण मला माहिती आहे हे टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायचं. काय परफॉर्म करायचंय, ऍडिशन परफॉर्म करायचंय. तर ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी आपण पहिला ऑपरंड घेतो 02 आणि दुसरा ऑपरंड घेतो 03. तर पहिला ऑपरंड स्टोअर होतो अॅक्युम्युलेटर मध्ये, दुसरा ऑपरंड स्टोअर होतो टेम्पररी रजिस्टर मध्ये. दोन्ही ऑपरंड्स एकत्र जातात ALU कडे आणि ALU त्याला एक्झिक्यूट करतो, म्हणजे त्याचं ऍडिशन करतो. ऍडिशन केल्यानंतर त्याचं जे काही रिझल्ट येणार तो रिझल्ट परत स्टोअर होतो अॅक्युम्युलेटर मध्ये. सो अॅक्युम्युलेटर मध्ये आता काय स्टोअर असणार, 05H. समजलं काम कसं होतं, समजलं ऍडिशनचं काम कसं होतं. चला आता हेच काम आपण एका इन्स्ट्रक्शनच्या फॉर्मने कम्प्लीट करून घेऊ. लेट्स सी द सेम प्रोसेस बाय एन इन्स्ट्रक्शन. सो लेट्स से मी काम करतो MOV A,03H. हा इन्स्ट्रक्शन काय करतो, दिस इज कॉल्ड एज मूव्ह इन्स्ट्रक्शन. हा मूव्ह इन्स्ट्रक्शन असतो आणि हा इन्स्ट्रक्शन काय करतो माहितीये का, 03 ला अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोअर करतो. तर मला सांगा आता सध्या अॅक्युम्युलेटरचं व्हॅल्यू काय. आता सध्या अॅक्युम्युलेटर मध्ये कोण आहे, 03H. आता सध्या अॅक्युम्युलेटर मध्ये कोण आहे, 03H. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन फायर केल्यानंतर अॅक्युम्युलेटर मध्ये असणार 03H. ठीक आहे, समजलं का. पण हे कसं होतं सगळं मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर मी काय करतो, MOV B,02H. आता हा इन्स्ट्रक्शन काय करतो, रजिस्टर बी मध्ये 02 स्टोअर करतो. काय करतो, रजिस्टर बी मध्ये 02 स्टोअर करतो. बी मध्ये कोण जाणार, मग बी मध्ये कोण जाणार, 02H. चलो आता या दोघांचं ऍडिशन करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन फायर करावं लागेल, या दोघांचं ऍडिशन करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन फायर करावं लागेल, येस, ऍड बी. आता ऍड बीचा अर्थ काय असतो, अॅक्युम्युलेटर प्लस रजिस्टर बी या दोघांमध्ये जो कोण असेल, अॅक्युम्युलेटर मध्ये कोण आहे, 03, रजिस्टर बी मध्ये कोण आहे, 02, या दोघांचं ऍडिशन होणार. आणि तुम्हाला माहितच आहे, तुम्हाला सांगायची गरज नाहीये,
रिझल्ट स्टोअर कुठं होतो? येस, रिझल्ट स्टोअर होतो अॅक्युम्युलेटर मध्ये. रिझल्ट कुठं स्टोअर होतो? अॅक्युम्युलेटर मध्ये. सो अॅक्युम्युलेटर मध्ये याचा रिझल्ट स्टोअर होणार. सो अॅक्युम्युलेटर मध्ये असणार 05H. ऍक्च्युली हे सगळे हेक्साडेसिमल नंबर असतात. सो आपण इथं एच लिहितो. एच म्हणजे हेक्साडेसिमल नंबर. समजलं? हे काम आता मायक्रो प्रोसेसर कसं करतो ते आपण ब्लॉक डायग्राम समजून घेऊ. समजलं का काय? चलो. सो ठीक आहे. आता आपण असा अज्युम करू हे आपण मेमरीमध्ये स्टोअर केले. ठीक आहे. सो व्हॉट इज द मेमरी ऍड्रेस? C000H. याचा मेमरी ऍड्रेस काय? C001H. याचा मेमरी ऍड्रेस काय? C002H. स्टार्ट करूयात का? समजलं का सीन काय? चलो. आता हे जे इन्स्ट्रक्शन स्टोर्ड आहेत याचा आयडिया कुणाकडे असतो माहितीये का? म्हणजे मला सांगा पहिलं इन्स्ट्रक्शन कोण? पहिलं इन्स्ट्रक्शन मूव्ह A,03H. सो द फर्स्ट इन्स्ट्रक्शन ऍड्रेस इज अवेलेबल विथ PC. म्हणजे हा पूर्ण ब्लॉक डायग्रामची सुरुवात कुठून होते? पूर्ण ब्लॉक डायग्रामची सुरुवात होते PC पासून. PC कॅन यू सी द PC? येस. तुम्हाला PC दिसतोय का? PC? येस. तर हा PC जो असतो ना PC, या PC कडे ऍड्रेस असतो C000H. सो PC हा एक 16 बिट रजिस्टर आहे. परत सांगतो, PC म्हणजे प्रोग्राम काउंटर हा एक 16 बिट रजिस्टर आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोणता एक्झिक्यूट होणार त्याचा ऍड्रेस कोणाकडे असतो? PC कडे असतो, प्रोग्राम काउंटरकडे असतो. ठीक आहे. आणि C000H पासून C00002 पर्यंत हे पूर्ण ऍड्रेसचा एक स्टॅक कुणाकडे असतो? स्टॅक पॉइंटरकडे असतो. म्हणजे हिथून हितपर्यंत हा पूर्ण इन्फॉर्मेशन कोणाकडे असतो? स्टॅक पॉइंटरकडे असतो. तो पण 16 बिट रजिस्टर आहे. प्रोग्राम काउंटरकडे सध्या पहिलं लोकेशन आहे C000. काय आहे? C000. मग प्रोग्राम काउंटर काय करतो? प्रोग्राम काउंटर तो ऍड्रेस देतो ऍड्रेस बफरला. ऍड्रेस बस आठवते पार्ट 1 व्हिडिओ. ऍड्रेस बफर काय करणार? हिथून जाणार फक्त पॉइंट करणार. फक्त असं पॉइंट करणार. बस. ऍड्रेस बफर फक्त इथं पॉइंट करणार. हिथं आहे तुमचं लोकेशन. आणि हिथून इन्स्ट्रक्शनला उचलून घेऊन येणार. कसं? हिथून इन्स्ट्रक्शनला उचलून घेऊन येणार मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये. कोण? डेटाबस. एक्झॅक्टली. डेटाबस काय करतो? डेटाबस आता पॉइंट कोणी केलं बरं? पॉइंट कोणी केलं? ऍड्रेस बसने रस्ता दाखवला आपल्याला. काय दाखवलं? रस्ता दाखवला. कसं जायचंय? हा रस्ता कोण दाखवतो? ऍड्रेस बस. मग आपला डेटाबस काय करतो? डेटाबस त्याच पाथनी जातो. आणि या इन्स्ट्रक्शनला हिथून असं उचलून सरळ घेऊन येतो मायक्रोप्रोसेसरच्या आतमध्ये. सो वेन द इन्स्ट्रक्शन इज गोइंग टू कम फ्रॉम मेमरी टू द मायक्रोप्रोसेसर, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फेच. यालाच आपण म्हणतो फेच. काय म्हणतो याला? फेच म्हणतो. सो ज्या वेळेस आपला डेटाबस परत सांगतो PC कडे ऍड्रेस होता. त्या ऍड्रेसला असं पॉइंट कोणी केलं? तिकडे असं पॉइंट कोणी केलं? तिकडे म्हणून पॉइंट कोणी केलं? ऍड्रेस बसने असं पॉइंट केला. पॉइंट केल्यानंतर डेटाबस स्वतः त्या रस्त्याने गेला, इन्स्ट्रक्शनला उचलून तो असं घेऊन येतो सरळ. इन्स्ट्रक्शनला उचलला. थांबा, दुसरा कलर नाही घेऊ. कोणता कलर घेऊ? पिंक. इन्स्ट्रक्शनला उचलला डेटाबसने. डेटाबस इज अ बाय डायरेक्शनल बस. यू ऑल नो राईट? डेटाबस इज अ बाय डायरेक्शनल बस. तो जाऊ पण शकतो, घेऊ पण येऊ शकतो. सो डेटाबसने इथून इन्स्ट्रक्शनला उचलला. इथून उचलल्यानंतर तो सरळ इथून जाणार इंटरनल बसमधनं जाणार आणि सरळ घेऊन जाणार इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे. कुठं घेऊन जाणार? इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे. तर आता आपला जो इन्स्ट्रक्शन आहे तो मेमरी मधनं मायक्रोप्रोसेसरला आला. याच प्रोसेसला आपण तो फेच. नाव इन्स्ट्रक्शन रजिस्टर इज हॅव्हिंग MOV A,03H. MOV A,03H हा कुणाकडे आहे? इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे आहे. मग इन्स्ट्रक्शन रजिस्टर देतो इन्स्ट्रक्शन डिकोडर अँड मशीन सायकल कोडिंग कडे. एनकोड म्हणजे इन्स्ट्रक्शन डिकोडर. आता हे 0 and 1 मध्ये कन्वर्ट होणार. आता तुम्हाला माहितीये, मला माहितीये MOV A,03H चा अर्थ काय, पण मायक्रोप्रोसेसर कॅन अंडरस्टँड ओनली 0s and 1s. बरोबर? तर इन्स्ट्रक्शन डिकोडर याला काय करणार? 0 and 1s मध्ये कन्वर्ट करणार. या इन्स्ट्रक्शनला 0 and 1s मध्ये कन्वर्ट करणार. 0 1 मध्ये कन्वर्ट केल्यानंतर, डिकोड केल्यानंतर, बेसिकली आपण शॉर्ट मध्ये सांगू शकतो डिकोड म्हणजे या इन्स्ट्रक्शनला डिकोड करणार. डिकोड केल्यानंतर तो इन्स्ट्रक्शन डिकोडर कुणाला देतो? टायमिंग अँड कंट्रोल सिग्नलला देतो. कुणाला देतो? टायमिंग अँड कंट्रोल सिग्नलला देतो. आणि टायमिंग अँड कंट्रोल सिग्नलला आता समजलंय काय करायचंय? अॅक्युम्युलेटर मध्ये 03H लोड करायचंय. मग हिथून राईट सिग्नल एनेबल होणार. कोण एनेबल होणार? राईट सिग्नल एनेबल होणार. तुम्हाला दिसतं रेड कलरची जे काही लाईन्स असतात ते असतात सिग्नल्स. आणि हे मोठे जे लाईन्स आहेत त्यांना आपण म्हणतो बस. त्यांना काय म्हणतो? बस. सो हिथून एक सिग्नल जाणार. कोणतं सिग्नल जाणार? राईट सिग्नल जाणार.
आणि अक्युम्युलेटर मध्ये काय होणार, कुठं अक्युम्युलेटर ना, अक्युम्युलेटर मध्ये राईट होणार 03H. सो अक्युम्युलेटर मध्ये कोण आलं 03H. समजलं का स्टोरी, समजलं का स्टोरी. चला, जसं इथं काम चालू होतं पीसी शांत बसत नाही. हिथं काम चालू असताना पीसी स्वतःला इन्क्रीमेंट करून घेतो. तर मला सांगा आता पीसी कडे कोण असेल, C000+1 C001H. येस, आता हा ऍड्रेस C001H हा ऍड्रेस. ठीक आहे, सेम प्रोसेस रिपीट होणार. आता मला सांगायची गरज नाही, सेम प्रोसेस रिपीट होणार. ऍड्रेस बस इथून पॉइंट करणार, हिथं आहे असं पॉइंट कोण करणार, ऍड्रेस बस. डेटा बस बाय डायरेक्शन असतो. डेटा बस स्वतः जाणार, तिथून इन्स्ट्रक्शनला उचलून असं घेऊन येणार, कुठं इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये घेऊन येणार. आता इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये कोणता इन्स्ट्रक्शन आला, MOV B,02H. मग तो जातो इन्स्ट्रक्शन डिकोडर कडे. इन्स्ट्रक्शन डिकोडर त्या इन्स्ट्रक्शनला डिकोड करून टायमिंग अँड कंट्रोल सिग्नलला मेसेज देतो. आणि टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल काय करणार, रजिस्टर बी मध्ये 02 लोड करणार. परत राईट सिग्नल एनेबल होणार. इथून राईट सिग्नल जाणार, कुठं जाणार, रजिस्टर बी कडे जाणार. आणि रजिस्टर बी मध्ये काय स्टोर होणार, 02H हा स्टोर होणार. समजलं, 02H हा स्टोर होणार. चलो, इथं काम चालू असताना प्रोग्राम काउंटर शांत बसत नाही. प्रोग्राम काउंटर स्वतःला इन्क्रीमेंट करून घेतो. कसं, हे बघा ना, त्याच्या खालीच आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट लॅच. तो स्वतःला इन्क्रीमेंट करून घेतो. तर हा झाला C002H. काय झाला, C002H. आता इथं C002H. ऍड्रेस बस गुगल मॅप आहे, शॉर्ट मध्ये सांगतो. ऍड्रेस बस गुगल मॅप फक्त रस्ता दाखवतो. ऍक्च्युअल मध्ये कोणाला जायचंय, आपल्याला जायचंय. आपण कोण असतो, डेटा बस. सो हा आपल्याला रस्ता दाखवतो कसं जायचं. आपण स्वतः जाणार, तिथून त्या इन्स्ट्रक्शनला उचलणार आणि डेटा बसने घेऊन येणार सरळ इन्स्ट्रक्शन रजिस्टर कडे. आता इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये काय असणार, ऍड बी. आता ऍड बी चं मेसेज जाणार इन्स्ट्रक्शन डिकोडरला. इन्स्ट्रक्शन डिकोडर तो मेसेज देणार टायमिंग अँड कंट्रोलला माहितीये ऍड बीचा अर्थ काय असतो. यांना माहितीये, म्हणजे अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू आणि रजिस्टर बीचा व्हॅल्यूचा ऍडिशन करायचंय. सो अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू अक्युम्युलेटर मध्ये आहे, पण रजिस्टर बीचं व्हॅल्यू आपल्याला शिफ्ट करायचंय. शिफ्ट करायचंय, दॅट इज 02H. सो हा कोणता सिग्नल करतो, रीड सिग्नल करतो. काय करतो, रीड सिग्नल काय करतो, बीचं व्हॅल्यू अक्युम्युलेट म्हणजे टेम्पररी रजिस्टर मध्ये रीड करायचं काम करतो. म्हणजे इथून त्याला मूव्ह करतो. बेसिकली ते इंटरनली होतो. ठीक आहे, हे सगळं इंटरनली होतो. सो आता मला सांगा टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल, मग मेसेज दो ALU ला की बाबा तू ऍडिशन कर. मग हे दोघं इकडे जातात, एकत्र जातात. 03 + 02 याच्यामध्ये गेले, 03 + 02. मग यांचा होतो 05H. आणि यांचा जो काही रिझल्ट येणार तो रिझल्ट सरळ अपडेट होणार अक्युम्युलेटर मध्ये. आधी होता 03, आता अक्युम्युलेटर मध्ये असणार 05H. झालं आपलं ऍडिशन. समजलं का. सो आता याच्या पुढे अजून काही नाहीये, पण याच्या पुढे काही डेटा असला तर प्रोग्राम काउंटर तिथं पॉइंट करतो. सो पीसीचं शॉर्ट मध्ये डेफिनेशन सांगू तर प्रोग्राम काउंटर पॉइंट्स द नेक्स्ट मेमरी ऍड्रेस फ्रॉम विच द इन्स्ट्रक्शन हॅज टू बी एक्झिक्युटेड. परत एकदा रिपीट करतो. प्रोग्राम काउंटर इज अ 16-bit रजिस्टर हू होल्ड्स द मेमरी ऍड्रेस ऑफ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन विच हॅज टू बी एक्झिक्युटेड. म्हणजे पुढे कोण एक्झिक्यूट होणार त्याचा ऍड्रेस प्रायर मध्ये कोणाकडे असतो, प्रोग्राम काउंटरकडे असतो. डेटाबेस काय करतो, पॉइंट करतो. तिथून इन्स्ट्रक्शन मायक्रोप्रोसेसर मध्ये घेऊन कोण येतं, म्हणजे फेच कोण करतं, त्याला पण काय म्हणतो फेच. मेमरी मधनं इन्स्ट्रक्शनला मायक्रोप्रोसेसर मध्ये आणणं, फेच कोण करतो, डेटाबेस. सो दॅट इज कॉल्ड एज फेच. ब्रिंगिंग द डेटा फ्रॉम द मेमरी लोकेशन टू द मायक्रोप्रोसेसर इज कॉल्ड एज फेच. तुम्हाला माहिती आहे मायक्रोप्रोसेसरचा फंक्शन फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट. फेच हा काय करतो, डिकोड करतो, आणि इथं काय होतो, एक्झिक्युशन होतो. सो मायक्रोप्रोसेसरचं पहिलं फंक्शन टू फेच, डिकोड अँड एक्झिक्यूट. तुम्हाला समजलं का फेच म्हणजे काय असतं, मेमरी मधनं मायक्रोप्रोसेसरला डेटा आणणं, याला आपण म्हणतो फेच. बरोबर, फेच. आणि हा इन्स्ट्रक्शन डिकोडर काय करतो, त्याला डिकोड करतो इन द मशीन लँग्वेज. आणि डिकोड केल्यानंतर आपला मायक्रोप्रोसेसरला समजतं की कुठं कुणाला काय करायचं. ठीक आहे, आता कोण राहिले इथं डिस्कशन मध्ये, कोण राहिले बरं इथं डिस्कशन मध्ये, फ्लॅग रजिस्टर राहिले. फ्लॅग रजिस्टर म्हणजे आता आपण इथं जो काही ऑपरेशन परफॉर्म केला तो ऑपरेशन एक्झिक्यूट झाला की नाही झाला याचा अपडेट कोण देणार, फ्लॅग रजिस्टर देणार.
आपलं ऑपरेशन झालं तर आपला आन्सर प्लसमध्ये आहे की मायनसमध्ये आहे कोण सांगणार? फ्लॅग रजिस्टर सांगणार. आपण ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपलं ऑपरेशनमध्ये काहीतरी व्हॅल्यू म्हणजे काहीतरी रिझल्ट जनरेट झाला की नाही झाला कोण सांगणार? फ्लॅग सांगणार. आपलं ऑपरेशन परफॉर्म झालं बायनरीमध्ये तर एखादा कॅरी जनरेट झाला की नाही झाला कोण सांगणार? फ्लॅग सांगणार. सो फ्लॅग हा बेसिकली आपल्याला अपडेट देतो. काय करतो? अपडेट देतो. ठीक आहे, याचं पण सीन झाला. अजून कोण राहिले? टायमिंग अँड कंट्रोल तुम्हाला सगळं सांगितलं मी. टायमिंग अँड कंट्रोल यांच्याकडे काय असतात? सिग्नल्स असतात आणि या सिग्नल्स इथून रिलीज होतात. हे रेड कलरचे जे काही लाईन्स असतात तरी सिग्नल्स असे रिलीज होतात आणि या सगळ्यांना सांगतात की एक्झॅक्टली काय करायचं आहे. हेच मेन कार्यकर्ते असतात, हेच सांगतात की कुणाला काय करायचं म्हणून. ठीक आहे, चलो. इंटरप्ट कंट्रोलर. येस 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 येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आताच आपण शिकून आलो इंटरप्ट म्हणजे काय. इथं काहीतरी काम चालू असताना काम चालू असताना बाहेरून एखादा सिग्नल आला त्याला थांबवणार कोण? बॉडीगार्ड, सिक्युरिटीचं काम कोण करणार? इंटरप्ट कंट्रोलर. कारण इथं काहीतरी काम चालू आहे ना, बाहेरून सिग्नल आला तर इथलं काम खराब होईल म्हणून इंटरप्ट कंट्रोलर काय करतो? बाहेरून जो काही त्याला थांबवतो. तो चेक करतो मास्केबल आहे की नॉन मास्केबल आहे. दिसतो तुम्हाला INTA, दिसतो तुम्हाला INTR. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रॅप दिसतो का? ट्रॅप. नॉन मास्केबल असेल तर तो ट्रॅप असेल. मग ट्रॅपला समजून जातो की बाबा हा नॉन मास्केबल आहे, हा खूप डेंजर आहे, याला नाही थांबू शकत आपण. मग जर तो नॉन मास्केबल इंटरप्ट असेल तर इंटरप्ट कंट्रोलर काय करतो? हितला काम थांबवतो आणि ट्रॅपच्या थ्रू तो इंटरप्ट आपल्या मायक्रोप्रोसेसर मध्ये येतो, इथे इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये येतो आणि त्याचा एक्झिक्युशन आधी होतो. ट्रॅप मधून जो इन्स्ट्रक्शन आला त्याचा एक्झिक्युशन आधी होतो. बाकी सगळे पॉज घेतात, बाकी सगळे थांबून जातात आणि एकदा ट्रॅपचं काम झालं की मग परत आपला इन्स्ट्रक्शन रजिस्टर आपल्या पुढच्या सायकलला सुरू करतो. समजलं? हा. एखादं मास्केबल इंटरप्ट आला तर इंटरप्ट कंट्रोल त्याला तिथं स्टॉप करतो, त्याला आतमध्ये यूज देत नाही. इथलं काम चालू असणार पण इंटरप्ट जो आहे मास्केबल इंटरप्ट आहे तो वरतीच असणार. ठीक आहे, सिरियल इनपुट आउटपुट. मला युजरकडनं काहीतरी इनपुट घ्यायचे. तुम्ही मायक्रोप्रोसेसर 8085 किट बघितलं असेल तर आपल्याकडे कीज असतात, तर ते कीज मधून आपण जे काही इनपुट देतो ते इथून येतो, सिरियल इनपुट आउटपुट. आणि याला आपण म्हणतो टेम्पररी रजिस्टर. दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर, दीज आर द टेम्पररी रजिस्टर्स. अँड BCDEHL, दीज आर द जनरल पर्पज रजिस्टर्स अँड दीज आर द टेम्पररी रजिस्टर्स. सो हे 8 बिट रजिस्टर असतात. हे इंडिव्हिज्युअली पण 8 बिट काम करू शकतात किंवा टुगेदर ॲज अ 16 बिट पण काम करू शकतात. सो दिस इज हाऊ द वर्किंग ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 टेक्स प्लेस. समजलं का? ठीक आहे. ज्या लोकांना अजून पण समजायला थोडं डिफिकल्ट होत असेल ना, मी अजून एक व्हिडिओ याच्यावरती रेकॉर्ड केले. त्याच्यामध्ये तर बाबा मी अर्धा पाऊण तास एक्सप्लेन केला, तर मी 10-15 मिनिटात बहुतेक हा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन केलं. पण मी अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, खूप आधीचा व्हिडिओ आहे तो, ऍक्च्युली माझा खूप जुना व्हिडिओ आहे. पण त्या व्हिडिओमध्ये मी बहुतेक हाच टॉपिक कमीत कमी 30-40 मिनिट्स एक्सप्लेन केलं एकदम डिटेलमध्ये. तर आता ज्या मुलांना समजलंय चांगली गोष्ट आहे, आय एम हॅपी फॉर यू पीपल. ठीक आहे, पण ज्या मुलांना समजलं नाही तुम्ही काय करा, तो व्हिडिओ बघा, नाहीतर हेच व्हिडिओ परत एकदा रिपीट करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही, कारण हा डायग्राम ड्रॉ करायला विचारतात. मी इथं जुन्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं की डायग्राम कसं काढायचं, आधी याला काढायचं, हे लक्षात ठेवायचं, मग तुम्ही हे काढायचं, असं स्टेप बाय स्टेप काढायचं. 2-3दा प्रॅक्टिस करा, होऊन जाते. एवढं काय अवघड नाही. आपल्या स्टडी टेबलवरती, आपल्या स्टडी रूमवरती याचा डायग्राम चिपकून टाकायचा, रोज बघायचं कोण कुठं आहे. अच्छा, यांचं काम असं असतो. सगळ्यात पहिली सुरुवात इथून होते, मग हा पॉइंट करतो, मग हा घेऊन येतो, मग इकडे येतात, मग इथून डिकोड होतो. डिकोड झाल्यानंतर टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल सगळ्यांना सांगतो कुणाला काय काम करायचंय. असं रोज बघत राहा. हा ऍडिशनचं काम करतो, हा अपडेट देतो, स्टेटस देतो आपल्याला. अॅक्युम्युलेटर मेन आहे बाबा, याच्यामध्ये सगळं रिझल्ट स्टोअर होतो. हा, त्याच्यानंतर टेम्पररी रजिस्टर, आपला दुसरा ऑपरंट जो असतो तो इथं स्टोअर होतो. असं रोज रिकॉल करत जायचं. पाठ होऊन जाईल तुम्हाला. एक्झाम मध्ये लय मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, तर हे इंजिनिअरिंग मध्ये पण आहे. आता तुम्ही इग्नोर केलं तर परत इंजिनिअरिंग मध्ये पण आहे. 8086 आर्किटेक्चर पण इंजिनिअरिंग मध्ये विचारतात. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता आपण जो ब्लॉक डायग्राम बघितला त्याच्यावरती काही क्वेश्चन्स, त्याच्यावरती बोर्ड एक्झामला काही क्वेश्चन विचारतात, तर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता आपण इथं बघितलं ना ALU, दिसतंय का? अरे एक मिनिट. हा, इथं आपण बघितलं ना आता ALU. हा ALU जो असतो ना, हा ALUचं काम काय? व्हॉट इज द रोल ऑफ ALU? ALUचं काम काय ते आपण थोडं थेरेटिकल डिस्कस करू. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, आता पेपरमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट ALU. द ALU युनिट परफॉर्म्स अरिथमेटिकल अँड लॉजिकल अँड रोटेट ऑपरेशन. सगळे अरिथमेटिकल ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन, रोटेट ऑपरेशन ALUच परफॉर्म करतो. द रिझल्ट इज टिपिकली स्टोर्ड इन द अॅक्युम्युलेटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपला जो काही रिझल्ट असेल तो कुठं स्टोर होतो? अॅक्युम्युलेटर मध्ये स्टोर होतो. अॅक्युम्युलेटर, टेम्पररी रजिस्टर अँड फ्लॅग रजिस्टर इज क्लोजली असोसिएटेड विथ ALU. तुम्ही बघितलं ना डायग्राम बघितलं ना, ALUच्या जवळपास कोण कोण असतो? अॅक्युम्युलेटर, टेम्पररी रजिस्टर, फ्लॅग स्टेटस. हे एका टीम मध्ये काम करतात, एका ग्रुपमध्ये काम करतात.
द टेम्पररी रजिस्टर इज यूज टू होल्ड द डेटा ड्युरिंग अन अरिथमेटिकल लॉजिकल ऑपरेशन. टेम्पररी रजिस्टर काय करतो, टेम्पररी व्हॅल्यूला होल्ड करतो. अरे कुठेतरी व्हॅल्यू असला पाहिजे ना एएलयू मध्ये जाण्यासाठी, तर टेम्पररी रजिस्टर त्या व्हॅल्यूला टेम्पररी होल्ड करतो. द फ्लॅग्स आर सेट ऑर रिसेट अकॉर्डिंग टू द रिझल्ट ऑपरेशन्स. आता फ्लॅग वरती मी तुम्हाला लास्ट स्लाइड मध्ये एक मोठं टॉपिक एक्सप्लेन करणार आहे, फ्लॅग्स इन 885. इन मोस्ट ऑफ द अरिथमेटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन द रिझल्ट इज स्टोर्ड इन द अक्युमुलेटर. सगळ्या ऑपरेशन मध्ये आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट कुठे स्टोअर केला जातो, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर केला जातो. देअरफॉर द फ्लॅग्स जनरली रिफ्लेक्ट डेटा कंडिशन्स इन द अक्युमुलेटर. सो अक्युमुलेटर जर रिफ्लेक्ट झाला तर फ्लॅग चेंज होतो. अक्युमुलेटर मध्ये चेंजेस झाले तर कोण चेंज होतो, आपला फ्लॅग चेंज होतो. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन डिकोड, इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड डिकोडर. आठवलं इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड डिकोडर कुठं होता, हा हे बघा, इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड डिकोडर. इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड हा इन्स्ट्रक्शन डिकोडर. इन्स्ट्रक्शन रजिस्टर, इन्स्ट्रक्शन डिकोडर यांचं काय काय रोल होतो बरं. इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड डिकोडर ड्युरिंग अन इन्स्ट्रक्शन फेच काय करतात, येस फेच करतात. फेच म्हणजे मेमरी मधनं आपला जो इन्स्ट्रक्शन आहे तो इन्स्ट्रक्शन रजिस्टर कडे येतो आणि इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये स्टोअर होतो. द फर्स्ट बाईट ऑफ एन इन्स्ट्रक्शन द ऑपकोड इज ट्रान्सफर टू द 8-bit इन्स्ट्रक्शन रजिस्टर. तर इन्स्ट्रक्शनचा पहिला ऑपकोड, इन्स्ट्रक्शनचा पहिला 8-bit कुठे येतो, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्येच येतो. पहिला इन्स्ट्रक्शन कुठे येतो, इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये येतो. आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर काय करतो, इन्स्ट्रक्शन डिकोडर इंटरप्ट्स द कंटेंट्स ऑफ द इन्स्ट्रक्शन रजिस्टर. इट डिटरमाइन्स द एक्झॅक्ट स्टेप्स, म्हणजे एक्झॅक्टली काय करायचंय हे सांगतो कोण, आपल्याला इन्स्ट्रक्शन डिकोडर. त्या इन्स्ट्रक्शनला डिकोड करून आपल्याला सांगतो की या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय. So it determines the exact steps to be followed in the execution or in the executing the entire instruction and directs the control section accordingly. आणि हा कंट्रोल सेक्शनला इन्फॉर्मेशन देतो की कोण काय करतील म्हणून. सो इन्स्ट्रक्शन सगळ्यात आधी येतो इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये स्टोअर झाल्यानंतर इन्स्ट्रक्शन डिकोडर कडे जातो. इन्स्ट्रक्शन डिकोडर त्याला डिकोड करून टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल सांगतो. टायमिंग अँड कंट्रोल सिग्नल मग मायक्रो प्रोसेसरच्या सगळ्या ब्लॉक्सला सांगतो की कुणाला काय काम करायचं. ठीक आहे, समजलं कसं काम होतं. ठीक आहे. रजिस्टर ॲरे तुम्ही बघितलं असेल, की हे रजिस्टर काय करतात. ठीक आहे. रजिस्टर ॲरे म्हणजे काय, हे याला आपण म्हणतो रजिस्टर ॲरे. दीज ऑल आर कॉल्ड एज अ रजिस्टर ॲरे. हा याला आपण म्हणतो रजिस्टर ॲरे. दिसतोय का, हा डायग्राम दिसतोय, रजिस्टर ॲरे. याला आपण म्हणतो रजिस्टर ॲरे. आता रजिस्टर ॲरे करतात काय, हे रजिस्टर ॲरे करतात काय हे बघा. 8085 microprocessor uses both 8-bit and 16-bit register. The 8085 has 8 address 8-bit register. आपल्याकडे किती रजिस्टर्स आहेत, 8 रजिस्टर्स आहेत 8-bit चे. पण काही 8-bit रजिस्टर्स टुगेदर 16-bit सारखं पण काम करू शकतात. जसं की BC, DE, HL हे असतात 8-bit पण सोबत 16-bit पण काम करू शकतात. 6 of these can be used as 8-bit and 16-bit register pairs. In addition, the 8085 contain 2 more 16 registers. The register BC, DE, HL are general purpose register. So BC, DE, HL यांनाच आपण काय म्हणतो, general purpose register. Very important point. They can be used as 8-bit register or 16-bit register as per the requirement. त्या यांना म्हणजे हे BC, DE, HL यांना आपण इंडिव्हिज्युअली पण वापरू शकतो. रजिस्टर B, रजिस्टर C असं पण वापरू शकतो किंवा त्यांना ग्रुपमध्ये पण वापरू शकतो. जसं की BC चा ग्रुप, DE चा ग्रुप, HL चा ग्रुप. ग्रुपमध्ये आले तर 8+8 16-bit. सो ते इंडिव्हिज्युअली पण एकटे पण काम करू शकतात किंवा ग्रुपमध्ये पण येऊन काम करू शकतात. एकटे काम करत असतील तर 8-bit, ग्रुपमध्ये येऊन काम करत असतील तर 16-bit. BC and DE are normally used as data registers while HL pair can be used for address pointing. सो BC आणि DE मोस्टली डेटा स्टोअर करण्याचं काम करतात. काय करतात, मोस्टली डेटा स्टोअर करायचं काम करतात. आणि HL जो असतो आपला HL हा मेमरी ऍड्रेस स्टोअर करायचं काम करतो. काय स्टोअर करतो, मेमरी ऍड्रेस. सो जास्त करून आपल्या 8085च्या सगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला हे समजण्यात येईल की आपला मेमरी ऍड्रेस जो असेल तो मेमरी ऍड्रेस जो असेल तो मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो HL. आणि आपला जो डेटा स्टोअर करतो, डेटा जे काही आपले डेटा लागतील आपल्याला 8085 मध्ये तर ते BCDE हे रजिस्टर स्टोअर करतात आणि मेमरी ऍड्रेस स्टोअर करतो HL. ठीक आहे. W and Z हे खूप रेअर असतात, हे खूप रेअरली यूज होतो. W and Z आर टेम्पररी रजिस्टर. म्हणजे समजा इथले जागा संपले, सगळे रजिस्टर यूज झाले तर ऍट द एंड लास्टला तुम्ही तुमचा बॅकअप वापरू शकता W and Z. आता सध्या तुम्हाला 12th मध्ये W and Z वापरायचंच नाहीये. These are used to hold 8-bit during the execution of some instruction. परत यांना आपण टेम्पररी रजिस्टरच्या फॉर्म मध्ये वापरू शकतो. सगळे रजिस्टर समजा बिझी असेल, सगळे रजिस्टरमध्ये काहीतरी डेटा असेल जो आपल्याला पुढे लागणार आहे, तर तुमच्याकडे अजून 2 टेम्पररी रजिस्टर असतात, दॅट इज W and Z.
These registers are used internally and they are not available to the programmer. अच्छा, एक मिनिट. WZ आहे, WZ असतो, पण आपण यूज नाही करू शकत. ते इंटरनली यूज होतो. इंटरनली म्हणजे मायक्रोप्रोसेसर 8085 त्याला इंटरनली यूज करू शकतो, पण आपण नाही यूज करू शकत. म्हणून आपण त्याला म्हणतो टेम्पररी रजिस्टर. काय म्हणतो त्याला? टेम्पररी रजिस्टर. हे सगळं तुम्हाला बोलता आलं पाहिजे न बघता. म्हणून व्हिडिओ पॉज करा, समजून घ्या, नोट्स काढा, लिहून घ्या. फक्त ऐकू नका, लिहून घ्या आणि न बोलता रिकॉल करायचा प्रयत्न करा सगळे पॉइंट्स. चलो नेक्स्ट, ब्लॉक डायग्रामची अजून पण काही थेरी. हे सगळं ब्लॉक डायग्रामचं डिस्कशन करतोय बरं का आपण. ब्लॉक डायग्राम मध्ये आठवतं पीसी. अरे हा पीसी आठवलं का? पीसी हा असतो 16 बिट रजिस्टर. आठवलं का रे? 16 बिट रजिस्टर. आणि स्टॅक पॉइंटर पण काय होता? 16 बिट रजिस्टर होता. स्टॅक पॉइंटर वॉज ऑल्सो द 16 बिट रजिस्टर. सो प्रोग्राम काउंटर काय करतो? प्रोग्राम काउंटर इज अ 16 बिट रजिस्टर विथ होल्ड. सगळ्यात पहिली सुरुवात इथूनच केली ना आपण ब्लॉक डायग्रामची. हो, तर हा काय करतो? हा 16 बिट रजिस्टर असतो आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जो एक्झिक्यूट होता ना त्याचा ऍड्रेस ऑलरेडी याच्याकडे प्रायर असतो. द प्रोग्राम काउंटर होल्ड्स द मेमरी ऍड्रेस ऑफ द इन्स्ट्रक्शन विच हॅज टू बी एक्झिक्युटेड नेक्स्ट बाय द मायक्रोप्रोसेसर. which has to be executed next by the microprocessor. दिले बघा. The program counter PC contains 16-bit address of the next instruction to be executed. पुढचं इन्स्ट्रक्शन कोण असेल त्याचा ऍड्रेस प्रायर कोणाकडे असतो? पीसी कडे असतो. इट ऑलवेज पॉइंट्स टू द मेमरी लोकेशन्स ऑफ द इन्स्ट्रक्शन्स टू बी एक्झिक्युटेड. याच्याकडे ऍड्रेस असतो, पण पॉइंट करण्यामध्ये कोणाचा हेल्प घेतो? ऍड्रेस बस हेल्प करतो. ऍड्रेस बसचा हेल्प घेऊन त्याला पॉइंट करतो आणि त्या लोकेशन मधनं डेटाला एक्झॅक्टली फेच करण्यामध्ये कोण हेल्प करतो? डेटा बस हेल्प करतो. आठवते ना? येस. नेक्स्ट असतो स्टॅक पॉइंटर. आठवते का स्टॅक पॉइंटर? स्टॅक पॉइंटर हे स्टॅक पॉइंटर, हे स्टॅक पॉइंटर. स्टॅक पॉइंटर हा पण 16 बिटचा रजिस्टर असतो. हा पण काय असतो? 16 बिटचाच रजिस्टर असतो. आणि स्टॅक पॉइंटर काय करतो बरं? तर स्टॅक पॉइंटर SP इज ऑल्सो अ 16 बिट रजिस्टर. इट कंटेन्स टॉप address of the memory called stack. The stack pointer maintains the address of the last byte entered in the stack. The SP is decremented each time data is pushed into the stack and is incremented each time the data is popped out of the stack. So basically stack दोन ऑपरेशन मध्ये परफॉर्म होतो, push and pop. So push and pop are the two operations of stack. Stack हा एक डेटा स्ट्रक्चर बरं का? STACK. स्टॅक हा एक डेटा स्ट्रक्चर आहे. हा काय? हा एक डेटा स्ट्रक्चर आहे. आठवतं तुम्हाला CS1 मध्ये चॅप्टर 2 डेटा स्ट्रक्चर. तर स्टॅक हा एक डेटा स्ट्रक्चर आहे जो दोन ऑपरेशन परफॉर्म करतो, पुश पॉप. सो बेसिकली हा स्टॅक पॉइंटर असतो. स्टॅक पॉइंटर याच्याकडे ऍड्रेस असतो. जर तुम्ही बघितलं असं याच्याकडे ऍड्रेस असणार C000, C001, C002. तर स्टॅक पॉइंटरकडे ऍड्रेस असतो आणि स्टॅक पॉइंटर काय करतो? एक एक ऍड्रेसला पुश करतो. एक ऍड्रेसला बेसिकली म्हणजे स्टॅक पॉइंटरकडे हे असेल C000H, C001H, C002H. सो हा ऍड्रेस आधी पीसी कडे देणार. हा ऍड्रेस पीसी कडे गेला तर एकाने डिक्रिमेंट होणार, म्हणजे अजून दोनच राहिलेत. हा ऍड्रेस मग पीसी कडे देणार. हा ऍड्रेस पण पीसी कडे गेला तर परत डिक्रिमेंट होणार. हा ऍड्रेस पीसी कडे देणार, मग डिक्रिमेंट. असं जसं जसं तो ऍड्रेस पीसी कडे देतो तसं तसं तो स्वतःला डिक्रिमेंट करून घेतो. काय करून घेतो? स्वतःला डिक्रिमेंट करून घेतो. सो दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅक पॉइंटर. दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅक पॉइंटर. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कसं विचारतात? यू कॅन सी हिअर. द क्वेश्चन्स आर लाईक आस्क्ड लाईक दिस इन द एक्झाम. Explain the functions of the following units of microprocessor 8085. PYQ क्वेश्चन आहे हे. आता 1 2 3 4 पॉइंट्स आहेत. दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड फॉर 4 मार्क्स. 4 मार्काचं क्वेश्चन म्हणजे मायक्रोप्रोसेसर 8085 चे 4 टॉपिक्स किंवा 4 ब्लॉक्स तुम्हाला विचारलेत. आता समजा मायक्रोप्रोसेसर 8085 चे समजा 3 ब्लॉक्स, समजा तुम्हाला 3 ब्लॉक विचारले तर तो क्वेश्चन 3 मार्काला असतो. किती मार्काला असतो? 3 मार्काला असतो. पण आता सध्या किती विचारत? ALU, स्टॅक पॉइंटर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर अँड डिकोडर, प्रोग्राम काउंटर. आणि आपण काय डिस्कस करत होतो? हे तर डिस्कस करत होतो. तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे डायग्राम काढून 4 मार्काला डायग्राम पण काढून टाकायचं. टाइम तुमच्याकडे खूप असतो. डायग्राम पण काढायचं. हे सगळं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. बरोबर? हे सगळं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. आणि हे पण सगळं लिहिता आलं पाहिजे. आणि हे पण सगळं लिहिता आलं पाहिजे. एवढं सगळं लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क भेटतो. आणि हा क्वेश्चन येणार तुमच्या पेपरमध्ये. हा क्वेश्चन असतोच. एकतर डायग्राम ड्रॉ करायला विचारतात किंवा तुम्हाला असं काहीतरी एक्सप्लेन करायला विचारतात. एक्सप्लेन करायला विचारलं तरी डायग्राम ड्रॉ केलं तर चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. तुमचा सीएसचा पेपर 3 तासच असतो. आयडियली पेपर 2 तासामध्ये कंप्लीट होतो. 1 तास काय करणार? 1 तास एक्स्ट्रा पॉइंट्स ऍड करत राहायचं. 3 तास तुमचा पेन थांबलाच नाही पाहिजे. एवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. 3 तास तुमचा पेन थांबलाच नाही पाहिजे. तेवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. म्हणून मी म्हणतोय ना, नेहमी तुम्हाला सांगत राहतो रे, माझे सीएसच्या एकही व्हिडिओ तुम्हाला 1 तासाच्या खाली भेटणार नाही.
ऑल द व्हिडिओज आर मोर देन 1 hour बिकॉज आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ कंटेंट. जर तुम्हाला मी तेवढं कंटेंट दिलं तर तुम्ही पेपर लिहू शकता ना. मी वन शॉट 30 मिनिटांमध्ये रेकॉर्ड केलं, तुम्ही पेपरमध्ये काय लिहिणार? काहीच नाही लिहिणार, तुम्हाला स्कोर्स पण नाही भेटणार. सो सीएस हा एक स्कोरिंग सब्जेक्ट जिथं कंटेंट खूप मॅटर करतो. तुमचा पेन थांबला नाही पाहिजे, तेवढं तुमच्याकडे कंटेंट रेडी ठेवा, तेवढं तुमच्याकडे कंटेंट असणं गरजेचं आहे. समजते का? चलो चलो, हे बघा असं पण क्वेश्चन विचारता. हे बघा हेच तेच आता आपण ऑलरेडी डिस्कस केले हे सगळं, पण तुम्ही बघू शकता बोर्ड्समध्ये किती वेळा बोर्ड्समध्ये विचारले. सो यू कॅन जस्ट गेट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस क्वेश्चन. आणि सगळं मी तुम्हाला एक एक वर्ड एक्सप्लेन केले आता सध्या. बघा ना, काय एक एक वर्ड तुम्हाला एक्सप्लेन केले, एवढं एक्सप्लेन केल्यानंतर यार तुम्ही एक्झाममध्ये लिहिलंच पाहिजे यार तुम्ही. शेवटचं एक टॉपिक आहे फ्लिप फ्लॉप, ते सगळं जाऊ दे, पण एवढं एक्सप्लेन केल्यानंतर यार तुम्ही एक्झाममध्ये लिहिलेच पाहिजे. तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. 3 तास तुम्हाला लिहायचे पेपर. आउट ऑफ स्कोर करायचं ना, तुम्हाला लिहायचे पेपर 3 तास, पेन थांबलाच नाही पाहिजे. तेवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. लिहायचे म्हणजे काही लिहू नका, लिहायचं नाही. जो क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चनच्या रिलेटेडच तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, चलो वी कम टू द लास्ट टॉपिक अँड द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. एव्हरी इयर कंपल्सरी द क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस टॉपिक फॉर 3 marks. या टॉपिकवरती दरवर्षी 3 मार्काला क्वेश्चन विचारतात. 3 मार्काला किंवा 4 मार्काला दरवर्षी क्वेश्चन विचारणार आणि विचारतच असतील बोर्डवाले. ऑलवेज दे आस्क. ठीक आहे. सो फ्लॅग्स इन 8085 याला आपण म्हणतो फ्लॅग रजिस्टर पण म्हणतो किंवा स्टेटस रजिस्टर पण म्हणतो. ठीक आहे. फ्लॅग अपडेट कधी होतो रे? एखादा अरिथमेटिकल ऑपरेशन झाला आणि अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू अपडेट झाला तर फ्लॅग अपडेट होतो. काय अपडेट होतो? फ्लॅग अपडेट होतो. ठीक आहे. सो फ्लॅग रजिस्टर इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेटस रजिस्टर. फ्लॅग इज अ 8-bit रजिस्टर. हा पण एक रजिस्टर आहे, हा पण स्वतः एक 8-bit रजिस्टर आहे, पण हा स्टेटस सांगतो. नंबर आपला पॉझिटिव्ह नंबर आहे की निगेटिव्ह नंबर आहे. नंबर आपला काय म्हणतो आपण, एखादा व्हॅल्यू एक्झिस्ट करते की आन्सर आपला 0 आहे. ठीक आहे. कॅरी आहे की कॅरी ऍबसेंट आहे, सगळं कोण सांगतो? स्टेटस रजिस्टर म्हणजे आपला फ्लॅग रजिस्टर. इट कन्सिस्ट ऑफ फ्लिप फ्लॉप. हा कसं बनला असतो? फ्लिप फ्लॉप. तुम्ही 11th मध्ये शिकलात फ्लिप फ्लॉप म्हणजे काय म्हणून. ठीक आहे. सो हा फ्लिप फ्लॉपचे दोन फ्लिप फ्लॉप कॅन वर्क इन 2 स्टेट. सेट म्हणजे काय असतो? 1 आणि रिसेट म्हणजे काय असतो? 0. सो फ्लिप फ्लॉप कॅन वर्क ओनली इन 2 स्टेट, सेट अँड रिसेट. द फ्लॅग्स फ्लिप फ्लॉप आर सेट म्हणजे 1, रिसेट म्हणजे 0 अकॉर्डिंग टू द रिझल्ट ऑफ द ऑपरेशन. सो रिझल्टच्या अकॉर्डिंग ते आपल्याला सांगतात सेट किंवा रिसेट, आणि आपण समजून घ्यायचं की आपला आन्सर काय आहे. In most of the arithmetical and logical operations, the result is stored in the accumulator. Therefore, whenever the result accumulator मध्ये आला, accumulator मध्ये काहीतरी चेंजेस झालेत, चेंज झाला तर आपला फ्लॅग अफेक्ट होणार. काय होणार? आपला फ्लॅग अपडेट होणार किंवा फ्लॅग अफेक्ट होणार. सो फ्लॅग इज अफेक्टेड बाय द अक्युमुलेटर. अच्छा, मी एखादं ऑपरेशन परफॉर्म केलं पण अक्युमुलेटर मध्ये काहीच नाही झालं, तर फ्लॅग अपडेट होतो का? नाही अपडेट होणार. ठीक आहे. मी काहीतरी ऑपरेशन परफॉर्म केलं आणि फ्लॅग अपडेट झाला, अक्युमुलेटरमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड झालेत, अक्युमुलेटरमध्ये काहीतरी चेंजेस झालेत, तर आपला फ्लॅग अपडेट होतो. सो आपला फ्लॅग अफेक्ट होणार की नाही होणार हा डिपेंड असतो बेस्ड ऑन द अक्युमुलेटर. समजलं? अँड देर आर 5 टाइप्स ऑफ फ्लॅग्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी सगळं तुम्हाला एक्झाम्पल लिहून दाखवतो. देर आर 5 टाइप्स ऑफ फ्लॅग्स. आपल्याकडे फ्लॅग्सचे किती टाइप्स आहेत? 5 टाइप्स आहेत. ठीक है. वी हैव द 5 टाइप्स ऑफ फ्लैग्स. ठीक है. सो वी हैव 5 टाइप्स ऑफ फ्लैग्स. सो व्हाट आर द 5 टाइप्स ऑफ फ्लैग्स? सगळ्यात पहिला फ्लॅग असतो साइन फ्लॅग. साइन फ्लॅग इज डिनोटेड बाय एस. दुसरा फ्लॅग असतो झिरो फ्लॅग. काय असतो? झिरो फ्लॅग इज डिनोटेड बाय कॅपिटल झेड. तिसरा फ्लॅग असतो आपल्याकडे ऑक्झिलरी कॅरीला आपण डिनोट करतो बाय एसी. ऑक्झिलरी कॅरी असं डिनोट करतो आपण. ठीक आहे. फोर्थ फ्लॅग इज कॉल्ड ॲज पायरिटी फ्लॅगला आपण रिप्रेझेंट करतो बाय पी. अँड फिफ्थ फ्लॅग इज कॉल्ड ॲज अ कॅरी फ्लॅग. फिफ्थ फ्लॅग काय असतो आपल्याकडे? कॅरी फ्लॅग. आणि कॅरी फ्लॅगला आपण रिप्रेझेंट करतो बाय सी वाय. कॅरी फ्लॅग. ठीक आहे. समजलं का? ठीक आहे. चलो. सो साइन फ्लॅग समजा कधी सेट झाला आणि साइन फ्लॅग समजा कधी रिसेट झाला, त्याचे अर्थ काय असतो? साइन फ्लॅग कधी सेट झाला तर आन्सर असतो की तुमचा रिझल्ट जो आहे तो मायनस आहे, तुमचा रिझल्ट जो आहे तो नेगेटिव्ह रिझल्ट आहे. साइन फ्लॅग काय सांगतो? साइन फ्लॅग समजा सेट झाला, सेट म्हणजे 1, म्हणजे तुमचा आन्सर जो आहे तो मायनस मध्ये आहे.
आणि साइन फ्लॅग समजा रिसेट असेल तर तुमचा आन्सर जो आहे तो पॉझिटिव्ह मध्ये आहे. काय आहे आन्सर तुमचा पॉझिटिव्ह मध्ये आहे. ठीक आहे. समजा झिरो फ्लॅग समजा सेट झाला, झिरो फ्लॅग समजा सेट झाला तर तुमचा आन्सर जो आहे तो 0 आहे. झिरो फ्लॅग सेट कधी होतो? ज्यावेळेस तुमचा पूर्ण रिझल्ट 0 असेल. तुमचं म्हणजे तुम्ही केलं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म केलं आणि ऑपरेशन नंतर तुमचा पूर्ण रिझल्ट 0 आला तर तुमचा झिरो फ्लॅग जो आहे तो सेट होतो. तर तो सेट होतो. अदरवाइज इट विल बी रिसेट. म्हणजे आपला आन्सर 0 नाहीये. आन्सर इज नॉट 0. आन्सर 0 नसेल तर आपला झिरो फ्लॅग रिसेट होतो. आता मला वाटतं पुढचं जे काय असेल ते तुम्हाला मी एक एक्झाम्पल समजवतो. आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. लेट्स टेक ऍडिशन. आपण एक काम करू, एक छोटंच ऍडिशन परफॉर्म करू. ऍड अक्युमुलेटर मध्ये आपण स्टोअर करू 02H, बी मध्ये स्टोअर करू 03H आणि आपण सांगू ऍड बी. सांगा बरं ऍड बी काय होणार? ऍड बी. सो ऍड बीचा अर्थ काय असतो? अक्युमुलेटरचा व्हॅल्यू प्लस रजिस्टर बीचा व्हॅल्यू या दोघांमध्ये ऍडिशन करायचं आणि याचा आन्सर कुठं स्टोअर करायचं? अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करायचं. ठीक आहे. आणि अक्युमुलेटर मध्ये त्याचा आन्सर स्टोअर झाला म्हणजे फ्लॅग अपडेट होणार. म्हणजे काय होणार? म्हणजे फ्लॅग अपडेट होणार. सो सांगा अक्युमुलेटर मध्ये कोण आहे? अक्युमुलेटर मध्ये 02H. आणि मला सांगा 02 ला बायनरी मध्ये कसं लिहितो? मायक्रोप्रोसेसर या कामाला कसं करतो? 0 ला कसं लिहितो? 0 0 0 0. 2 ला कसं लिहू शकतो? आठवतं तुम्हाला शॉर्टकट 1 2 4 8. दिस इज अ शॉर्टकट टू कन्वर्ट एनी नंबर इनटू बायनरी. ठीक आहे. 2 कुठे दिसतो तुम्हाला? 2 इथे दिसतो. 2 च्या खाली फक्त 1 लिहा, बाकी ठिकाणी 0 लिहा. सो दिस इज अ शॉर्टकट टू कन्वर्ट एनी नंबर इनटू बायनरी. सो 2 ला आपण कसं लिहू शकतो? 4 बिट्स मध्ये 0 0 1 0. समजलं का? 0 0 1 0 असं पण लिहितो. ठीक आहे. सो अक्युमुलेटर इज अ रजिस्टर विच कंटेन्स 8 बिट. दिसतं तुम्हाला 8 बिट डेटा दिसला का? 8 बिट. येस. चलो आता रजिस्टर बी मध्ये कोण आहे बरं? रजिस्टर बी मध्ये कोण आहे? 03. लिहा बरं. 03 ला आपण बायनरी मध्ये कसं लिहू शकतो? 0 ला कसं लिहितो? 0 0 0 0. 3 ला कसं लिहिणार? नाउ टेल मी हाऊ टू राईट द 3. 3 ला कसं लिहू शकतो आपण बायनरी मध्ये? 3. सो 3 तुम्हाला डायरेक्टली दिसतोय का? आता 3 डायरेक्टली दिसत नाही, पण कोणत्या दोन नंबर्सला ऍड केले की 3 भेटेल? 2 + 1 3. बाकी ठिकाणी 0 करा. सो दिस इज द बायनरी ऑफ 3. सो 0 0 1 1. अच्छा, आता काम करा, यांच्यामध्ये बायनरी ऍडिशन करा. काय करा? बायनरी ऍडिशन करा. काय होणार बायनरी ऍडिशन? 0 + 1 1. 1 + 1 तुम्हाला 11वी मध्ये माहिती आहे नंबर सिस्टम बायनरी ऍडिशन. 1 + 1 काय असतो? 1 + 1 असतो सम 0 आणि लेफ्टला जो असेल बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं. सो 1 + 0 1 0 0 0 0 0. चलो याला डिकोड करा बरं. याला डिकोड करा बरं. आता डिकोड कसं करणार? सेम तुम्ही जसं हे केलं तसंच याला डिकोड करा. सांगा 0 0 0 0 0 म्हणजे हा 4 बिट. हा 4 बिट काय सांगतो? 0. आणि हा 4 बिट काय सांगतो? 0 0 1 0. सांगा बरं. 0 0 1 0 1 असं आहे ना? 0 1 0 1. सांगा बरं 1 च्या वरती कोण आहे? 4 1. सो 4 + 1 5. कॉमन सेन्स. सो आपण नॉर्मली जर ऍडिशन केलं 2 आणि 3 आपल्याला काय भेटतो? 5. क्रॉस चेक केलं 5 भेटला बरोबर. क्रॉस चेक केलं 5 भेटला बरोबर. ठीक आहे. आता फ्लॅग अपडेट कसं होतो? फ्लॅग अपडेट होतो या व्हॅल्यूवरती. फ्लॅग अपडेट होतो या व्हॅल्यूवरती, ज्याला मी रेड कलरच्या बॉक्समध्ये टाकतोय. सो या व्हॅल्यूवरती आपला फ्लॅग अपडेट होतो. बेस्ड ऑन दिस व्हॅल्यू द फ्लॅग इज अपडेटेड. चलो फ्लॅग ड्रॉ करायचं का? फ्लॅग ड्रॉ करायचं का? सो विल ड्रॉ द फ्लॅग. फ्लॅग कसा रिप्रेझेंट करतो? D7 D6 D5 D4 D3 D2 D1 D0 असं आपण फ्लॅगला रिप्रेझेंट करतो. फ्लॅग इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. लक्षात राहील. D7 to D0 आपला डेटा बस लक्षात घ्या. सगळ्यात आधी असतो आपला साइन फ्लॅग. सगळ्यात आधी कोण असतो? साइन फ्लॅग. साइन फ्लॅग नंतर झिरो फ्लॅग. त्याच्यानंतर कोणी नसतो? सो डॅश. त्याच्यानंतर कोण असतो? ऑक्झिलरी कॅरी. त्याच्यानंतर कोण असतो? कोणी नसतो? डॅश. त्याच्यानंतर कोण असतो? पायरिटी फ्लॅग. त्याच्यानंतर कोणी नसतो? सो डॅश. आणि लास्टला असतो कॅरी. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आधी साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, डॅश. ऑक्झिलरी कॅरी, डॅश. पायरिटी, डॅश, कॅरी. फक्त पहिले 2 लोक सोबत असतात, बाकी सगळ्यांमध्ये गॅप असतो. फक्त साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग एकानंतर एक असतात, बाकी सगळ्यांमध्ये एक एकचा गॅप असतो. असं लक्षात ठेवू शकता. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. चलो सो मला सांगा साइन फ्लॅग काय असणार आपला? साइन फ्लॅग. सो व्हॉट विल द साइन फ्लॅग? साइन फ्लॅग कसं ओळखायचं? साइन फ्लॅग कसं ओळखायचं? आता इथं 2 असतात ऍक्च्युली. याला आपण म्हणतो LSB आणि याला आपण म्हणतो MSB.
म्हणजे फर्स्ट 4 बिट्स आर कॉल्ड एज द मोस्ट सिग्निफिकंट बिट आणि नंतरच्या 4 बिट्सला आपण म्हणतो लिस्ट सिग्निफिकंट बिट. लक्षात राहील. तर एमएसबीचा पहिला बिट तुमचा साइन फ्लॅग असतो. एमएसबीचा पहिला बिट तुमचा साइन फ्लॅग असतो. सो एमएसबीचा पहिला बिट कोण आहे? 0. सो तुमचा साइन फ्लॅग मध्ये काय येणार? तुमचं साइन फ्लॅग मध्ये काय येणार? 0. कसं काय ओळखलं? एमएसबीचा पहिला बिट. एमएसबीचा पहिला बिट. आणि तुम्हाला माहिती आहे साइन फ्लॅग जर 0 आला तर तुमचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. हे बघा ना, 2+3 केलं तर +5 भेटतो ना, +5 भेटतो. सो साइन फ्लॅग जर 0 आला तर तुमचा आन्सर पॉझिटिव्ह असतो. सो आपला आन्सर जो आहे हा पॉझिटिव्ह आन्सर आहे. हे कोण सांगणार? साइन फ्लॅग सांगणार मला. साइन फ्लॅग. ठीक आहे. चलो, 0 फ्लॅग सेट कधी होतो? 0 फ्लॅग सेट कधी? जर सगळे 0 असतील, जर सगळे 0 असतील तर 0 फ्लॅग सेट होतो ना. मी तुम्हाला सांगितलं ना, जर सगळे 0 असेल, सगळे 0 सगळे 0 असतील तर हा सेट होतो. पण आता हा काय होणार? सगळे 0 नाहीये, काहीतरी व्हॅल्यू आहे. सो हा बनणार रिसेट. डॅश म्हणजे 0. ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय असतो? या 4 बिट पासून, असं लक्षात ठेवा, या 4 बिट पासून, या 4 बिट म्हणजे एलएसबी कडून एमएसबी कडे काही कॅरी जातोय का? एलएसबी कडून एमएसबी कडे काही कॅरी जातोय का? नाही. मग ऑक्झिलरी कॅरी रिसेट होतो. डॅश रिसेट. पायरिटी फ्लॅग काय म्हणतो? नंबर ऑफ वन्स काउंट करायचं. नंबर ऑफ वन्स, नंबर ऑफ वन्स काउंट करा. 1 2. आता 2 हा एक इवन नंबर आहे, तर मला सांगा पायरिटी काय असतो? सेट असतो. इवन आला तर सेट, ऑड आला तर रिसेट. पायरिटी, पायरिटी म्हणजे नंबर ऑफ वन्स. पायरिटी फ्लॅग म्हणजे काय करायचं? ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय? कॅरी, कॅरी फ्रॉम एलएसबी टू एमएसबी. कॅरी फ्रॉम एलएसबी टू एमएसबी. इफ दिस इज ट्रू, मग काय असणार? आपला ऑक्झिलरी कॅरी काय असतो? सेट होतो. ऑक्झिलरी कॅरी सेट कधी होतो? जर आपला कॅरी एलएसबी कडून एमएसबी कडे जात असेल. पायरिटी फ्लॅग काय असतो? इवन नंबर ऑफ वन्स. इवन नंबर ऑफ वन्स असेल तर काय होतो? इवन नंबर ऑफ वन्स सेट. आणि ऑड नंबर ऑफ वन्स असेल तर काय होतो? रिसेट. ठीक आहे, रिसेट. आणि कॅरी म्हणजे काय असतो? एक्स्ट्रा 9th बिट. 9th बिट आपल्याकडे टोटल 8 बिट असतात. 9th बिट जनरेट झाला तर आपण म्हणतो कॅरी. 9th बिट जनरेट झालं तर आपण त्याला म्हणतो कॅरी. सो डॅश म्हणजे 0. आणि तुम्हाला दिसतो का एखादा कॅरी इथं 1 2 3 4 5 6 7 8 8च बिट आहेत, काही एक्स्ट्रा बिट नाही दिसत आहे. सो कॅरी 0 असतो. कॅरी 0 असतो. सो दिस इज हाऊ वी रिप्रेझेंट द फ्लॅग. दिस इज हाऊ वी रिप्रेझेंट द फ्लॅग. आता याला तोडायचं, मधून तोडायचं, असं 4 बिटनी तोडायचं. चलो, आता मला 4 बिटने सांगा याचा फ्लॅग स्टेटस काय असेल? फ्लॅग स्टेटस. सो व्हॉट विल बी द फ्लॅग स्टेटस? 0 0 0 0 म्हणजे 0. 0 1 0 0 सांगा बरं, सांगा बरं. 0 1 0 0 म्हणजे काय असेल? 0 1 0 0 म्हणजे काय असेल? 4. बघा ना, 1च्या वरती कोण आहे? 4. सो दिस इज 04H. सो 04H इज द फ्लॅग स्टेटस. 04H इज द फ्लॅग स्टेटस. समजलं का? समजलं का? साइन फ्लॅग काय असतो? साइन फ्लॅग आपला एमएसबीचा पहिला बिट. एमएसबीचा पहिला बिट. आणि साइन फ्लॅग समजा 0 असेल तर आपला आन्सर काय असतो? आपला आन्सर असतो पॉझिटिव्ह. आणि साइन फ्लॅग कधी सेट झाला, साइन फ्लॅग कधी सेट झाला तर आपला आन्सर असतो निगेटिव्ह. आता हा पॉझिटिव्ह. 0 फ्लॅग सेट कधी होतो? ज्यावेळेस आपला पूर्ण आन्सर 0 असेल. आपला पूर्ण आन्सर जर 0 असेल तर हा सेट होतो. आता पूर्ण आन्सर आपला 0 नाहीये, सो हा रिसेट होणार. डॅश रिसेट. ऑक्झिलरी कॅरी म्हणजे काय? एलएसबी कडून एमएसबी कडे एखादा कॅरी आलाय का? नाही, 0. पायरिटी फ्लॅग म्हणजे काय असतो? पायरिटी फ्लॅग नंबर ऑफ वन्स इव्हन आहे की ऑड आहे? नंबर ऑफ वन्स इव्हन आहे की ऑड आहे? सो नंबर ऑफ वन्स इव्हन असेल तर सेट होतो, नंबर ऑफ वन्स ऑड असेल तर रिसेट होतो. ठीक आहे. 0 कॅरी फ्लॅग म्हणजे एक्स्ट्रा बिट काय जनरेट होतंय का? नाही, दॅट इज ऑल्सो 0. सो फ्लॅग स्टेटस काय झाला? 04H. समजलं का फ्लॅग काय? समजलं का फ्लॅग्स काय असतात? ठीक आहे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये हे सगळं लिहावं लागेल, टाइप्स लिहावं लागेल, त्याचे मिनिंग्स लिहावं लागेल. कसं लिहिणार तुम्ही? इफ साइन फ्लॅग इज अ फ्लॅग विच इज यूज टू रिप्रेझेंट वेदर द नंबर stored in the accumulator is a positive number or a negative number. So if sign flag is set, then we can conclude that the number stored in the accumulator is a negative number. And if the sign flag is reset, we can conclude that the number stored in the accumulator is a negative number, is a positive number. Flag, zero flag. Zero flag is a type of flag which will set when all the elements of the accumulator are 0. Otherwise, it will reset. Auxiliary carry will set when the carry is being transferred from the LSB to MSB, otherwise it will reset. Parity flag is a flag which is based on the number of ones of accumulator result. If the number of ones is even, then parity will set. Otherwise, if the number of ones is odd, the parity will reset. And carry flag is a flag which will set when carry is generated or extra 9th bit is formed. Otherwise, it will reset. And तुम्हाला एक example द्यायचं आहे. Example द्या. This is an example. ठीक आहे. This is an example. हा असा एक एक्झाम्पल द्यायचं, एक एक्झाम्पल द्यायचा आणि त्या एक्झाम्पलच्या बेसिसवरती
तुम्ही एक फ्लॅग ड्रॉ करून त्याचं फ्लॅगचं स्टेटस काढायचं. आता मी फ्लॅग कोणत्या बेसवरती काढलं? अॅक्युम्युलेटरवरती. राईट, अॅक्युम्युलेटरवरती मी फ्लॅग काढला. अॅक्युम्युलेटरच्या रिझल्टच्या वरती मी फ्लॅग काढला. समजलं? समजलं? चलो, मी डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स वगैरे टाकून देतो, सगळं एकदा बघा. ठीक आहे. आय होप सो मी तुम्हाला पहिलं चॅप्टर कंप्लीट करून दिले. मॅरेथॉन सिरीज आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर तुमच्या मॅक्झिमम फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. मी कधी सांगत नाही की शेअर करा, लाईक करा, हे करा, ते करा. मला फक्त एवढंच एक आहे की मॅक्झिमम मुलांना सीएस मध्ये हेल्प करायचं आहे, कारण भरपूर कॉलेजेसमध्ये सीएस मुलांना समजत नाही. भरपूर मुलं माझ्याकडे येतात, भरपूर कमेंट्स बघतो यार, तुमचे कमेंट्स यार, तुम्ही एवढे मोठे मोठे कमेंट्स माझ्यासाठी टाईप करता यार, तुम्ही काय बोलतात, म्हणजे म्हणजे हे सगळं मला मोटिवेट करतं ऍक्च्युली तुम्हाला हेल्प करण्यासाठी. तर काही लोक खूप ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतात, कधी कधी काही लोक एवढं काहीतरी बोलतात, थँक्यू सर, हे ते, मग मला खूप छान वाटतं ते. तर तुम्ही मॅक्झिमम तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मी हा CS2 चा प्लेलिस्ट पूर्ण कंप्लीट करेल फक्त फक्त तुमच्यासाठी. आणि आपलं एकच टार्गेट असेल सगळ्यांचं की सीएस मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स स्कोर करायचं. सीएस मध्ये आउट ऑफ स्कोर करू आणि आपल्या पर्सेंटेजला बूस्ट करू. ठीक आहे. थँक्यू सो मच. आता मला वाटते की याच्यानंतर मी चॅप्टर 2 चे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स तुमच्यासमोर घेऊन येतो.